संन्यासी झाले त्यांच्या मागे नाही, ज्ञानेशांच्या मागे गेला, भलेही ते संसारी नसतील. संन्याशांच्या मागे फार कमी गेले. किंबहुना संपत आले त्या संस्था देखील. आमचे तुकाराम नामदेव संपलेले नाही आहेत, एकनाथ संपलेले नाही आहेत. कारण अनुकरण माणूस संसार करून ह्या लोकांनी परमार्थ केला असं म्हटल्यानंतर करू शकता. अरे मोदीजी महाराजांनी, बाप्पासाहेबांचे गुरु, आपले गुरु बाप्पासाहेब आणि बाप्पासाहेबांचे मोदीजी महाराज, मोदीजी महाराजांनी लहानपणी पोरं 4 लहान असताना बायको वारली, पोरांचं लहान संगोपन करायचं, नाहू घालायचं, खाऊ घालायचं, स्वयंपाक हाताने करायचा, ऑफिसमध्ये जायचं, पुन्हा घरी यायचं, पुन्हा स्वयंपाक करायचा, त्यांना अभ्यास करून घ्यायचा आणि मग रात्रभर किचनमध्ये बसून साधना करायची. पोरं झोपली की रात्रभर. ज्या महापुरुषांनी एवढं केलं, आपण कुठे फक्त पाहिलं की वाटतं. बाप्पासाहेब संसारी नसते तर मीही त्यांच्या मागे गेलो नसतो, आणि मोदीजी महाराज ऑफिसर नसते तर आपण गेलो नसतो. ही सुशिक्षित मंडळी होती म्हणून त्यांच्या मागे आम्ही गेलो. संसार करून परमार्थ केला म्हणून गेलो. ते आदर्श ठरले. आणि मी तसा नसतो तुम्ही आले नसते. मी संन्यासी असतो तर पोचवलं असतं तुम्ही देखील एखाद्या बॉर्डरवर, जा आता दैठण्याचं शिवार लागलं, इथपर्यंत तुम्हाला सोडलं, जा. नाही ठेवून घेत कोणी. आणि म्हणून उपकार ठरेल, उपकार शब्द आहे. संन्यास होऊन उपकार होणार नाही. संसारी राहून त्याच्यात आदर्श प्रस्थापित जर केले, वागण्याचे, बोलण्याचे, चालण्याचे, कर्मामधील प्रेमांचे धडे दिले गेले तर ते उपकारक ठरतील. म्हणून अर्जुना, तू कर्म सोडू नकोस, कर्म त्याज्य करू नकोस, उलट प्रेम कर, प्रत्येक कामावर प्रेम कर, की ते आदर्श भांडार सगळ्यांना असं होईल. समाज उभा राहील, समाज उभा राहील. राजर्षी योगी परंपरा कोण आहे हो? भिकारचोटांची परंपरा आहे का? भगवान म्हणून पासनं सुरू झालेली, भगवान सूर्यापासनं, भगवान शंभू, विष्णू, सूर्य, भगवान मनू, इक्ष्वाकू, इला, हे सूर्यवंशांची सर्व परंपरा राजर्षी योगी आहे. एकापेक्षा एक वैभव संपन्न राजे. महाराजा जनक सगळे पहा, ऋषभदेव, भरत, सगळी मंडळी, महाराजा दिलीप, एकापेक्षा एक. आणि म्हणून म्हणलं इकडे अर्जुन, धर्मराज वैभव संपन्न आहेत सगळे. भगवान कृष्ण द्वारकाधीश कसे राहिले हो? गबाळे मबाळे, फाटका तुटका संसार होता का भगवान कृष्णांचा? वामन अवतारामध्ये असेल साधा, कृष्ण अवतारामध्ये सोन्याचं होतं सगळं, सुवर्ण. अरे खांब नगरी सोन्याची होती, ताटं तर सोन्याची असतील, वाट्या सगळं आपल्यासारख्या स्टीलच्या. भगवंतानी देखील राजवैभव बघून दाखवलंय आणि हे उपकार होईल सांगितलंय की राजवैभवातही एका क्षणात लात मारायची वेळ आली तर मारली पाहिजे. साधनेची वेळ झाली, एका क्षणात संसार बंद पाहिजे. ज्ञानेश्वरींची वेळ झाली, एका क्षणात संसार बंद करता आला पाहिजे. प्रभूंनी केलंय, प्रभूंनी सगळं दाखवलंय. अरे द्वारकाधीशांनी पूर्ण नगरी बुडवली,
12 वर्ष बद्री केदारच्या ठिकाणी जाऊन साधना केली. 12 वर्ष. बद्री म्हणजे बोर, बद्री केदार, बोर खाऊन राहिले म्हणून बद्रीनारायण आहे. बद्री म्हणजे बोर. 12 वर्ष काही आठवलं नाही कुठलंही. युद्धापूर्वी देखील साधना, नंतरही साधना, कुठेही अडकले नाही. हे वळण आपल्याला लागावं म्हणून भगवान अर्जुनालाही सांगतात, भगवान आपल्यालाही सांगतात आणि ज्ञानेश्वरांच्या माध्यमानं विश्वाला सांगतात. कसं राहा संसारामध्ये. संसार सोडू नका, पण संसार पद्धतीनं करा, वज्र कवच घालून करा, प्रेमाने करा. बोर म्हणून करू नका, बोर म्हणून करू नका, आसक्तीयुक्त करू नका, निष्काम निष्कर्म अशा पद्धतीने करा. सांगितलंय, सारखं सांगतोय आपण. तर या लोकांना ते वळण लागेल, आपली वागणूक लोकांना कित्ता होईल, त्यामुळे त्यांचा विषयातील अधोगतीचा अपाय टळेल. अधोगतीचा अपाय टळेल. त्यांची जर अधोगती होत असेल ना, डाऊनफॉल, तो थांबेल. कोणत्या वेळेस कोण कसा वागला हे कित्ते गिरवल्या गेले पाहिजेत. अनुकरण कुठल्या संतांनी कसं केलं म्हणून संतांचे चरित्र वाचावेत बरं, आणि संतांचं निरीक्षण करावं. कोण कसं वागतं कोणत्या वेळेस. म्हणून संतांचा छळ का झाला, छळ झाल्यानंतर शांत कसं राहावं दाखवण्याकरता. राग आल्यानंतरही शांत कसं राहावं हे दाखवण्याकरिता. युद्धामध्ये देखील क्षोभ निर्माण होऊ नये स्वभावामध्ये हे दाखवण्याकरिता. भगवान युद्धातही हसतायत. म्हणजे डाऊनफॉल होऊ नये, पुढच्या लोकांना कळावं, अरे आपले पूर्वज कसे वागले ह्या प्रसंगाला, तसंच आपण वागलं पाहिजे. समाज अनुकरण प्रिय आहे. मोठ्यांचं अनुकरण लहाने करत असतात. इमिटेशन, अनुकरण. लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. आपण मोठ्या महापुरुषांचं अनुकरण करतो, ते कसे वागले. फार मजेदार गोष्टी आहेत. अडवाणी सारखे नेते ज्या वेळेस होम मिनिस्टर होते, त्यावेळेस कोणी जर भेटायला त्यांना गेलं, किती सामान्य माणूस असो, तो दरवाजापर्यंत त्याला पोहोचवायला जात असत. दरवाजापर्यंत. हे मला काही लोकांनी सांगितलं. मग ती किती नम्र होते. असे लोकही वागतात. कसे वागतात ही माणसं. म्हणून मोठ्यांचं अनुकरण लहाने करत असतात. अर्जुना, असं अनुकरण करून दाखव, प्रत्येक कर्मामध्ये प्रेममय आणि व्यवहार जनकोदय हा करून दाखव, की ज्याप्रमाणे तुझ्या आचरणाचे धडे जग घेईल आणि त्यांच्यावर उपकार होईल, म्हणजे पुण्य लागेल. उपकार म्हटलंय म्हणून म्हणत असतो ना, तुम्ही असं वागा बाबांनो, की लहान पिढी बिघडणार नाही, त्यांना धडे मिळतील, अनुकरणाचे धडे मिळतील.
जे आचरता आपण पया, देखी लागेल लोकायया. स्वामी रामतीर्थ एकदा दिवसभर काही खाल्लं नव्हतं, भाषण देऊन आले. स्वतःच्या हाताने काय पोळ्या चपात्या काय असतील केल्या. चुलीवर गॅस शेगडी नसेल, त्या काळात कुठे होती. संन्याशी होते. ठेवल्या की येऊन खाऊत. मुलं आली, मुलाबरोबर खेळायला लागले. मुलं भुकेली झाली. सगळ्याला त्यांनी चपात्या वाटून दिल्या. एक म्हातारी पाहत होती की रामकृष्णाने सगळ्या चपात्या वाटून टाकल्या आणि मुलांनी खाल्ल्या. काही कुत्रे खात होते, तेही खुश झाले आणि हसत होते, खेळत होते त्यांच्याशी. सगळं संपल्यानंतर त्या म्हातारीने सांगितलं, स्वामी जी आपके पास तो कुछ भी नहीं बचा, क्या करने का बोले. ते म्हणे तुम्ही उपाशी आहात ना, फिर क्या होता. अरे त्यांचं पोट भरलं, तो जो आनंद त्यांच्या तोंडावरून ओसंडत होता ना, बस मी आनंदी झालो. हे वळण लागत असतं. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानावा, ही सुखी होण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून एकदा मी म्हणालो होतो, बियाबाणीला एक संत होते, काय नाव त्यांचं, त्यांच्याकडे याकूब गेले. याकूब म्हणजे त्या काळातला एका छोट्या राष्ट्राचा तो बादशाहच होता. बियाबाणीमध्ये गेले आणि ते संत असं दाणे फेकत होते तांदळाचे, आणि चिमण्या चिवचिव करीत एक एक दाणा टिपत होत्या, नाचत होत्या, खिदळत होत्या आणि हे सारखं पाहत आनंद घेत होते. हे याकूब दुरून आलेले दुसऱ्या राष्ट्राहून यांच्या जवळ बसले. हे त्यांच्याकडे पाहायलाही तयार नाहीत आणि आपलं दाणे फेकायलेत, चिमण्या खातायत, नाचतायत. त्यांनी सांगितलं, शेवटी उठून चालले याकूब की आपल्याकडे लक्षच देईनत महाराज. हे संत लक्ष देईनत. ठीक आहे म्हणाले. उठून चालल्याबरोबर यांनी हात धरला, बसवलं, त्यांच्या हातात टोपलं दिलं. त्यांना सांगितलं दाणे टाका चिमण्यांना. कशा करता आले होते लक्षात आलं. टेन्शन घेऊन आले होते, टेन्शन कसं जाईल विचारायला आले होते. त्यांनी फक्त त्या प्रयोगातनं त्यांना सांगितलं कि चिड़िया को दाना चुगाओ, देखो वो कैसे फुद फुद करके नाचते फुदक कर, और उनके आनंद में शामिल हो जाओ. बस यही सुखी होने का एक रास्ता है. दूसरों के आनंद में, दुसऱ्यांच्या आनंदामध्ये सुखी राहणं हाच एक रस्ता आहे. दुसरा याच्यापेक्षा सोपा रस्ता नाही. आम्ही दुसऱ्याच्या आनंदामध्ये तर दुःखी होतो. हे अनुकरण संत शिकवतात. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. तुकाराम. काय सांगू आता संताचे उपकार,
मज निरंतर जागविती. निरंतर मला जागवतात. प्रत्येक क्षणाला व्यवहारामध्ये कुठली तरी गाईडलाईन येते, त्यांचं अनुकरण येतं. पण ह्या गाईडलाईन्स, हे अनुकरण उपकार होतो समाजावर, ते समाजाला वळण लागतं. म्हणून मोठ्यानी तसं वागावं की जे समाजाला वळण लागेल. म्हणून जनकासारखा संसार करा, लोकही तसाच करतील. जे आचरता पण यया पया देखी लागेल लोकायया. आपण जसं आचरण करू त्याप्रमाणे लोकांना वळण लागेल. तरी चुकेल हा पाया प्रसंगीची. तरी लोकांना वळण लागेल, आपली वागणूक लोकांना कित्ता होईल. त्यामुळे त्यांच्या विषयातील अधोगतीचा अपाय टळेल, अधोगती टळेल. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले. तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी. ह्या सगळ्या ओव्या आपल्यासाठी आहेत. देखे प्राप्तार्थ जरी झाले. परवा जैन साध्वींना जाणण्यात मी हेच म्हणालो. त्या संभ्रमात होत्या की माझ्याकडे काही आहे की नाही. ठीक आहे, माहिती नाही आहेही, पुन्हा मी ट्रान्समिट करू शकते का, देऊ शकते की नाही ही शंका आहे. मला तेही पाहून घेऊ. पण अगोदर देण्याची तर तयारी करा. तयार नव्हत्या. मग मी सांगितलं, गुरुऋण कसं फिटेल, समाज ऋण कसं फिटेल, देव ऋण कसं फिटेल. मग त्यांच्या लक्षात आला असा